नमस्कार मित्रांनो, मराठी टेलिव्हिजन विश्वात अशी काही पात्र असतात, जी मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. असंच एक नाव म्हणजे लागिरं झालं जी मालिकेतील आपली लाडकी शीतल. आपल्या निरागस अभिनयाने आणि सातारी भाषेच्या गोड लहेजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ लावणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी वावकर. पण तुम्हाला माहिती आहे का, पडद्यावर सहज वाटणारा तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनेत्री होण्याचे स्वप्नही नसलेल्या एका साध्या मुलीने मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास कसा केला, चला जाणून घेऊया शिवानी वावकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास. शिवानी वावकर यांचा जन्म 11 मार्च 1994 रोजी मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचं बालपण मुंबईतच गेलं. लहानपणापासून ती अभ्यासात खूप हुशार होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मुंबईच्या डी.जी. रुपारेल कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे शिवानीला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात येण्याची कोणतीही इच्छा नव्हती. तिला भाषा शिकण्याची आवड होती आणि म्हणूनच तिने जर्मन भाषेचे शिक्षण घेतले. ती जर्मन भाषेत पारंगत असून भविष्यात शिक्षिका बनण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंग आणि अभिनयाची ऑफर्स येऊ लागल्या. सुरुवातीला तिने काही जाहिराती आणि ऑडिशन्स दिल्या. त्यानंतर 2015 मध्ये दगडाबाईची चाळ या मराठी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. हा छोटासा रोल असला तरी तिच्यासाठी तो मोठा अनुभव ठरला. खरं नशीब मात्र उजाडलं ते 2017 साली. झी मराठीवरील लागिरं झालं जी ही मालिका सुरू झाली आणि शिवानीला मिळाली शीतल ही मुख्य भूमिका. एका साध्या, स्वाभिमानी आणि प्रेमळ मुलीची भूमिका तिने इतक्या नैसर्गिक पद्धतीने साकारली की संपूर्ण महाराष्ट्र तिच्या प्रेमात पडला. अभिनेता नितीश चव्हाणसोबतची तिचे नाव जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. आजा आणि शीतली हे नाव त्या काळात प्रत्येक घराघरात पोचलं होतं. मालिकेतील भावनिक प्रसंग, प्रेमकथा आणि सातारी बोलीमुळे ही मालिका सुपरहिट ठरली. या मालिकेमुळे शिवानी वावकर रातोरात स्टार बनली. तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, तसेच नितीश चव्हाणसोबत सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार. आजही अनेक प्रेक्षक शिवानीला तिच्या खऱ्या नावापेक्षा शीतल या नावानेच ओळखतात. लागिरं झालं जी संपल्यानंतर शिवानीने स्वतःला एका भूमिकेत मर्यादित ठेवले नाही. तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारल्या. अलटी-पलटी, सुमडीत कलटी या मालिकेत तिने पूर्णपणे वेगळा अंदाज दाखवला. त्यानंतर कुसुम आणि लवंगी मिरची यांसारख्या मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. फक्त मालिकाच नाही तर तिने चित्रपटांमध्येही काम केलं. उंडगा आणि गुल्हार यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या. प्रत्येक नवीन प्रोजेक्ट्समध्ये स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द कायम दिसून आली. अलीकडेच ती साधी माणसं या मालिकेत मीरा या भूमिकेत दिसली. या मालिकेतील तिच्या सहज अभिनयाचंही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. सोशल मीडियावरही शिवानी खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटोशूट्स, ट्रॅव्हल्स व्हिडिओज आणि चाहत्यांसोबतचे क्षण नेहमी चर्चेत असतात. शिवानीचा साधेपणा आणि मेहनत आणि अभिनयावरील प्रेम यामुळेच आज ती मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय मुलीपासून महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीपर्यंतचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्हाला शिवानी वावकरची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? लागिरं झालं जी मधील शीतल की साधी माणसंमधील मीरा? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या संपूर्ण जीवन प्रवासासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.